असं अनेकदा होतं नाही का? मुलांना आपण कितीही प्रेमानं सांगायचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकतच नाहीत. एकदा, दोनदा, तीनदा सांगून सांगून आपण थकतो आणि मग मग आपला संयम सुटतो आणि आपल्याला ओरडावंच लागतं. पण गंमत पुढेच असते. ओरडून झाल्यावर जो अपराधीपणा वाटतो तो सगळ्यात वाईट. तर आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. हो, आणि ही भावना खरंच खूप त्रासदायक असते. आधी मुलांवर ओरडायचं आणि मग शांत झाल्यावर आपल्यालाच प्रचंड वाईट वाटतं. आपल्या मनात सतत एकच विचार घोळत राहतो की अरे, मी एक चांगला पालक नाहीये का? आणि ही भावना जवळजवळ प्रत्येक पालकाने कधी ना कधी अनुभवलेलीच असते. तर आज आपण या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर कसं पडायचं आणि एक नवीन, सकारात्मक मार्ग कसा शोधायचा हेच पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, आपल्याला काय वाटतं की ओरडल्याशिवाय मुलं ऐकणारच नाहीत, हा आपला अगदी पक्का समज असतो. पण खरी समस्या मुलांमध्ये नाही, तर आपल्या पद्धतीत आहे. ओरडल्याने नेमकं होतं काय आणि मुलांच्या मेंदूवर त्याचा परिणाम काय होतो हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण ओरडतो तेव्हा होतं काय की मुलं घाबरतात. ती आपली चूक सुधारत नाहीत, तर फक्त घाबरतात. त्यांना हे कळत नाही की नेमकं काय चुकलं. त्यांना फक्त एकच गोष्ट कळते की आपले आईबाबा रागावलेत आणि आता स्वतःला वाचवायचंय. आणि मग काय होतं, ती त्या क्षणी शांत होतात, पण पुढच्या वेळी ती चूक लपून करतात. कारण शिस्त म्हणजे भीती घालणं नाहीये, तर योग्य आणि अयोग्य यातला फरक समजावून सांगणं आहे. आता आपण पुढे काही टेक्निक्स बघणार आहोत, पण त्याआधी एक सगळ्यात महत्त्वाचा मूळ सिद्धांत लक्षात घ्यावा लागेल. तो म्हणजे मुलांचं वागणं सुधारायच्या आधी त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. हो, नियम अगदी सोपा आहे. आधी नातं, मग सुधारणा. आणि खरं सांगायचं तर अनेकदा आपला स्वतःचा ताण म्हणजे ऑफिसचं टेन्शन असेल, थकवा असेल, या सगळ्यामुळे आपण आपला राग मुलांवर काढतो. हे मान्य करणं थोडं कठीण आहे, पण हेच सत्य आहे. चला तर मग आता आपण अशा 7 प्रॅक्टिकल पद्धती पाहूया ज्या ओरडण्याऐवजी शिस्त लावायला मदत करतील. समजा ही आपली एक नवीन टूलकिट आहे. तर आपल्या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात बेसिक टूल पाहूया. एक उदाहरण घेऊया. समजा आपलं मूल खेळणी फेकत आहे. आपण लगेच काय म्हणतो, फेकू नकोस, आणि ओरडतो. त्याऐवजी 1 मिनिट थांबा आणि विचार करा की ते असं का वागतंय. कदाचित त्याला खेळ जमत नसेल म्हणून राग आला असेल किंवा भूक लागली असेल. त्याच्याजवळ जाऊन फक्त एवढंच म्हणा, मला माहितीये बाळा तुला राग आलाय, पण आपण वस्तू फेकत नाही. बघा, जेव्हा आपण त्यांच्या भावनांना नाव देतो ना, तेव्हा त्यांचा अर्धा राग तिथे शांत होतो. चला, आता दुसऱ्या तितक्याच प्रभावी पद्धतीकडे वळूया. ही पद्धत आपल्या बोलण्यात फक्त एक छोटासा बदल करायला सांगते. पाहिलं, फक्त जर तरच्या जागी जेव्हा तेव्हा वापरल्याने किती मोठा फरक पडतो. पहिलं वाक्य कसं धमकीसारखं वाटतं नाही का, आणि त्यामुळे मुलं अजून बंडखोर होतात. पण दुसरं वाक्य एक प्रॉमिस आहे, जे त्यांना सहकार्य करायला प्रोत्साहन करतं. अर्थ तोच, पण परिणाम मात्र पूर्णपणे वेगळा. आपली तिसरी पद्धत मुलांना थोडं स्वातंत्र्य आणि नियंत्रण देण्याबद्दल आहे. आणि विश्वास ठेवा, यामुळे रोजच्या अनेक लढाया टाळता येतात. बघा, लहान मुलांना स्वतःचं स्वातंत्र्य हवं असतं. त्यांना सतत कोणी आदेश दिलेले आवडत नाहीत. हा निळा शर्ट घाल असं दरडावून सांगण्याऐवजी त्यांना विचारा, बाळा तुला लाल शर्ट घालायचा आहे की पिवळा. जेव्हा आपण त्यांना असे छोटे पर्याय देतो तेव्हा त्यांना वाटतं की कंट्रोल त्यांच्या हातात आहे, आणि मग रोजच्या छोट्या छोट्या लढाया आपोआप टाळल्या जातात. आता जी चौथी पद्धत आहे ना, ती कदाचित आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे पालकांसाठी सगळ्यात जास्त उपयोगी आहे. विशेषतः त्या क्षणी जेव्हा आपला पारा एकदम चढतो. हे सगळं बोलायला खूप सोपं वाटतं, पण राग आल्यावर हे काही लक्षात राहत नाहीये, बरोबर ना? म्हणूनच हा 5 सेकंदांचा विराम हा एक जादूचा उपाय आहे. हे 5 सेकंड आपल्याला रिॲक्ट करण्यापासून थांबवतात आणि विचारपूर्वक रिस्पॉन्ड करायला म्हणजे प्रतिसाद द्यायला मदत करतात. हा छोटासा ब्रेक आपला ओरडण्याचा पॅटर्न कायमचा बदलू शकतो. आता आपण एका महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया. ही संकल्पना शिक्षा आणि परिणाम यातला फरक स्पष्ट करते. बघा, शिक्षा आणि नैसर्गिक परिणाम यात खूप मोठा फरक आहे. एक उदाहरण घेऊ. समजा मूल जेवायला बसत नाहीये. तू जेवला नाहीस तर टीव्ही बंद. ही झाली शिक्षा, कारण जेवणाचा आणि टीव्हीचा काहीही संबंध नाही. त्याऐवजी नैसर्गिक परिणाम काय असेल? त्याला शांतपणे सांगा की ठीक आहे, जेवणाची वेळ आता संपली आहे. जेव्हा त्याला नंतर भूक लागेल तेव्हा त्याला आपोआप कळेल की वेळेवर न जेवल्याचा हा नैसर्गिक परिणाम आहे. त्याला त्याची चूक स्वतःच कळेल. आपली 6वी पद्धत मुलांच्या भावनिक गरजांबद्दल आहे. विशेषतः जेव्हा ते खूप अस्वस्थ किंवा दुःखी असतात तेव्हा काय करायचं. अनेकदा काय होतं,
मूल खूप रडत असेल किंवा चिडचिड करत असेल तर आपण त्याला शिक्षा म्हणून टाईमआउट देतो, म्हणजे एकटं बसवतो. पण विचार करा, त्या लहान जीवाला आधीच भावनांवर कंट्रोल करता येत नाहीये आणि अशावेळी आपण त्याला एकटंच सोडून देतो. यामुळे त्याची भीती अजूनच वाढते. त्याऐवजी टाइम वापरा, म्हणजे त्याच्याजवळ शांतपणे बसा, काहीच बोलू नका, फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवा. याने त्याला सुरक्षित वाटतं, त्याला कळतं की माझे आई-बाबा माझ्यासोबत आहेत, माझ्या कठीण काळात सुद्धा. आणि आता आपण शेवटच्या पण मुलांमध्ये एक सकारात्मक मानसिकता म्हणजे ग्रोथ माइंडसेट तयार करणाऱ्या एका खूप महत्त्वाच्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत. आपण नेहमी म्हणतो, अरे वा, तू किती हुशार आहेस, पण असं म्हणल्याने मुलांवर कायम हुशार असण्याचं एक प्रेशर येतं. मग ती नवीन गोष्टी ट्राय करायला घाबरतात. त्याऐवजी असं म्हणून बघा, वा, तू हे करण्यासाठी खूप मेहनत घेतली, खूप छान प्रयत्न केलास. जेव्हा आपण प्रयत्नांचं कौतुक करतो तेव्हा मुलं नवीन आव्हानं स्वीकारायला आणि चुका करायला घाबरत नाहीत. चला, आत्तापर्यंत आपण थेअरी पाहिली. आता या सगळ्या पद्धती एका प्रत्यक्ष हाय प्रेशर सिच्युएशनमध्ये कशा वापरायच्या ते बघूया. म्हणजे समजा भर दुकानात मुलाने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरलाय. हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. इथे काय झालं, आपण ओरडलो नाही, मारलं नाही आणि मुलाच्या हट्टापुढे झुकलाही नाही. आपण शांत राहिलो, त्याच्या भावना समजून घेतल्या, पण आपला नियमही ठामपणे सांगितला. आणि यामुळे मुलाला एक स्पष्ट संदेश मिळाला की रडून किंवा हट्ट करून काहीही मिळत नाही. तर आता समारोपाकडे वळताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे सगळे बदल लगेच होणार नाहीत. याला वेळ लागेल. त्यामुळे स्वतःवर आणि मुलांवर थोडा संयम ठेवावा लागेल. आणि हा एक विचार नेहमी लक्षात ठेवा, जो आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. मुलं आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम काही करत नाहीत, तर ते स्वतः एका त्रासातून, एका संघर्षातून जात असतात. आणि अशावेळी त्यांना ओरडण्याची नाही, तर आपल्या मदतीची आणि समजूतदारपणाची सगळ्यात जास्त गरज असते. आणखी एक गोष्ट म्हणजे मुलांनाही आपल्या ओरडण्याची सवय झालेली असते. त्यामुळे आपली ही नवीन, शांत पद्धत स्वीकारायला त्यांनाही वेळ लागेल. फक्त सातत्य ठेवा. आपण शांत राहिलो तर मुलंही हळूहळू शांत राहायला शिकतील, हे नक्की. तर मग या 7 पैकी कोणती एक पद्धत आजच वापरून बघणार? छोट्याशा सुरुवातीतूनच मोठा बदल घडतो. तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील.